आणि म्हणून या तृष्णाच्या पोटीच 10 प्रकारची बंधनं निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं निर्माण होतात. आपण बंधनं म्हणजे विकार, म्हणजे संस्कार आपण तयार करीत असतो. तर कोणते कोणते संस्कार आहेत? तर पहिला संस्कार आहे मिथ्या दृष्टी. काय आहे मिथ्या दृष्टी? मन आणि शरीर याच्या अवस्थेमध्ये मी आहे, माझा आहे, मी माझं, माझा आत्मा याच्या प्रती आपल्याला आसक्ती आहे. आणि ते स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परपच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चपंपि श्रुत्वान् धम्म कायेन उपसति सवे धम्मधरो होति हो धम्मानपमजति. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्यांच्या महान त्यागामुळे या भारतभूमीला पुनश्च बुद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झाले, असे आपले सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मग्रंथीला माझे संपूर्ण जीवन समर्पित करून आज 2 सप्टेंबर पूजनीय भंते इंदुवंशजी महाथेरो यांच्या जन्मदिनानिमित्त, त्यांच्या जन्मजयंती दिनानिमित्त ते औचित्य साधून आज ऑनलाईन ही धम्म परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली इथं संपन्न होत आहे. आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना खूप खूप आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो, अशा प्रकारे त्यांच्याप्रती मंगल कामना व्यक्त करतो. आणि आजच्या या धम्म परिषदेस सकाळपासून भिक्खू संघाची सेवेमध्ये रत आहेत अशा सर्व श्रद्धावान उपासिका बालिका यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून सर्वांना सुख, शांती, समाधान, आयुष्य आणि आरोग्य लाभो, अशा प्रकारची मंगल कामना करून मी माझ्या देशनेला सुरुवात करीत आहे. आतापर्यंत बऱ्याच महान विद्वान अभ्यासू भिक्खूंची आपण देशना ऐकलेली आहे. आणि आता बराच वेळ झालेला आहे, नाही का? आणि म्हणून ऐकण्याची सुद्धा काही मर्यादा असते. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही आणि म्हणून थोडक्यात मी आपली देशनाच करणार आहे. तर भगवान बुद्धाचा हा धम्म ज्यावेळेस भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झालं आणि भगवान बुद्ध हर्ष उल्लासित झाले आणि हर्ष उल्लासित होऊन त्यांच्या मुखातून असं एक उदान, एक वाक्य, त्यांच्या मुखातून एक उदान वाक्य निघालं. आणि ते उदान वाक्य काय आहे? अनेक जाती संसारण संधा भिसन अनभिसन गवे संतो दुःखा जाती पुनम पुनम
याचा अर्थ काय की मी न थांबता अनेक वर्षापासून सारखा जन्म घेत आहे, धावत आहे. कोणीकडे धावत आहे? मृत्यूकडे जात आहे, धावत आहे. मग जन्माला माणूस, प्रत्येक प्राणी जन्म घेतो, कुठं पळतो? मृत्यूकडे पळत राहतो. आणि म्हणून मी कशासाठी धावत आहे की ह्या कायारूपी माझ्या घराला जो कोणी बनवणार आहे त्याचा शोध घेण्यासाठी मी सारखा न थांबता धावत आहे. आणि त्याचा शोध घेता पुन्हा जन्म घेतोय आणि या दुःखातच मी बुडत आहे, दुःखातच मी पुन्हा येत आहे. आणि पण मात्र हा घर बनवणारा कोण आहे त्याचा आता काही मला शोध झालेला नाही. आणि आता पुन्हा मग भगवान बुद्ध म्हणतात, गहकारक दिठोशी पुन्हा गेहन कहाशी संपाते भासुका बघा गह कुटं विसंख्यतं विसंखरागतं चित्तं तन्हान कयमजगा. ते म्हणतात, आता हे माझ्या कायारूपी घर बनवणाऱ्या, आता मी तुला बघितलंय. आता तू माझ्यासाठी घर नाही बांधू शकत, कारण तुझं घर बांधण्याचं जे साहित्य आहे, जे सामान आहे, ते मी सगळं नष्ट करून टाकलेलं आहे. काय साहित्य आहे घर बांधायला? काय लागतं? सिमेंट लागतं, लाकडं लागतात, मिट्टी लागतं, पत्र लागतात, हे सगळं लागतं, गिट्टी हे सगळं लागते. हे सगळं सामान मी सगळं मोडतोड करून फेकून दिलेलं आहे, नाश करून टाकलेले. आणि तू मग आता माझ्यासाठी घर नाही बांधू शकत. आणि या घराचा जो छत आहे, कळस आहे, तो कळस मी मोडून तोडून फेकून दिलेला आहे. आणि मग मी आता माझ्या माणसाचा कायारूपी शरीर बांधण्यासाठी काय लागतं? तर आपल्या छायारूपी शरीर बनण्यासाठी संस्कार लागतात. त्याच्यानंतर आपल्या बंधनं आहेत जे आपण निर्माण केलेले आहेत, विकार आहेत. आणि या विकारामुळं माणूस नेहमी जन्म घेत राहतो, मरत राहतो, जन्म घेत राहतो. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, आता मी सगळे विकार नष्ट केलेले आहेत. माझ्या ज्या तृष्णा आहेत त्या तृष्णांचा सर्व मी नाश केलेला आहे. आणि मग आता तू माझं घर बांधू शकत नाही. मी आता पुन्हा जन्म घेणार नाही, कारण माझ्या सगळ्या तृष्णा मी नष्ट केलेल्या आहे. आता वरील या विधानावरून एक आपल्या लक्षात येतं की भगवान बुद्धाने जे विधान केलेलं आहे याच्यावरून असं लक्षात येतं की माणसं हा नेहमी माणसाचा जन्म होतो, म्हणजे माणसाचा पुनर्जन्म आहे. जन्म होतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्म होतो, पुन्हा मरतो, मेला की पुन्हा जन्म झाला की पुन्हा मरण. म्हणजे जन्म मरण हे येणे जाणे सतत चालू आहे. आणि हे पण आता स्पष्ट होत आहे, आपल्याला समजत आहे की जर त्या जन्म मरणासाठी कारणीभूत जर कोण असेल तर त्या कोण आहेत? तृष्णा आहेत, नाही का? आणि मग भगवान बुद्धानं सगळ्या तृष्णाच नष्ट केलेल्या आहेत. आणि म्हणून जर आपण या सगळ्या तृष्णा नष्ट केल्या तर आपण सुद्धा या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपणही सुद्धा मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा आपण नेहमीसाठी आचरणात आणला पाहिजे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे पुन्हा जन्म होणार नाही. तृष्णा काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कशी आहे तृष्णा? कशाला तृष्णा म्हटलेलं आहे? तर जीवनामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये जी आपल्याला आसक्ती होती त्या आसक्तीचं कारण म्हणजे आसक्ती म्हणजे इच्छा होणं, ती म्हणजे तृष्णा. आणि ह्या तृष्णा कशामुळे निर्माण होतात? आपले जे इंद्रिय आहेत आणि या इंद्रियाला प्रति, ज्या इंद्रियाच्या प्रति ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या चांगल्या गोष्टी आपल्याला पुन्हा हव्याच्या वाटतात. डोळ्याच्या प्रति डोळ्याला काय दिसतं? रूप दिसतं. डोळ्याचा विषय काय आहे? आपले 5 इंद्रिय, 6 इंद्रिय आहेत आपले. डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा आणि मन, नाही का? आणि ह्या 6 इंद्रियाला जे काही चांगलं वाटतं ते आपल्याला सुद्धा त्याच्या प्रती आसक्ती होते. आणि ही आसक्ती म्हणजेच तृष्णा आहे. आणि ह्या तृष्णा किती प्रकारच्या तृष्णा आहेत? 3 प्रकारच्या तृष्णा आहेत. किती प्रकारच्या आहेत? 3 प्रकारच्या. एक काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. आता
अशा विभव तृष्णा, काम तृष्णा या कशा उत्पन्न होतात? विभव तृष्णा, काम तृष्णा कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्यासाठी आपण त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे त्या तृष्णा आपल्यामध्ये निर्माण होणार नाही. आणि मग ह्या तृष्णा कोणत्या आहेत? काम तृष्णा. काम तृष्णा कशाला म्हणलेलं आहे? आपल्या इंद्रियाला ज्या काही गोष्टी आवडतात त्या गोष्टीमध्ये आपण सुद्धा रममान होतो आणि नेहमी नेहमी तेच व्हावंसं वाटतं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे काम तृष्णा. म्हणजे नेहमीसाठी त्या तृष्णा आपल्या भागाव्या लागतात. आणि ह्यानंतर विभव तृष्णा म्हणजे आपण अशी समजूत आहे लोकांची की आपण आता एकदा जन्म झालाय आपला की आपण आता मरणार नाही आणि मग आपण मेलच नाही पाहिजे. मग जगण्याची इच्छा, जिवंत राहण्याची इच्छा, नेहमीसाठी आपण जिवंत राहिलो पाहिजे. कोणाला वाटतं का मरावं म्हणून? नाही वाटत. आणि मग त्याला म्हटलेलं आहे भवतृष्णा. या भवातच आपण नेहमी चांगल्या ठिकाणी जन्मलो तर पुन्हा मी स्वर्गात जन्म घेतला पाहिजे, ब्रह्मदेव लोकात मी जन्म घेतला पाहिजे, अशा जन्माच्या प्रती ज्या इच्छा आहे त्याला म्हटलेलं आहे भवतृष्णा. आणि मग ही भवतृष्णा, त्याच्यानंतर विभव तृष्णा. विभव तृष्णा म्हणजे काही लोकांचा असा समज आहे की चांगलं कर्म केलं तरी त्याचं पुण्य नाही, वाईट कर्म केलं तरी त्याचं पाप नाही. आणि मग आपला प्रत्येक प्राण्यांचा हा जन्म आपोआप होतो. मग हा जन्म कोण करतं? एक ब्रह्मा, किंवा कोण म्हणतो ईश्वर, कोणी म्हणतो आला, कोणी म्हणतो गॉड. हे असे आपोआप ब्रह्म देत आणि ब्रह्मा ह्या जन्माला घालतात आणि त्यांच्या कृपेनंच आपलं जीवन सुद्धा मुक्त होतं. त्यांची कृपा झाली की आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि त्याला म्हटलेलं आहे विभव तृष्णा. याला भगवान बुद्ध म्हणतात ब्रह्मा जाळ म्हणतात, याला आपण याला माया जाळ म्हटलेलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात ब्रह्म जाळ आहे. आणि मग ह्या सुद्धा ह्या कल्पना आहे, इच्छा आहे, आता तृष्णा आहे. आणि ह्या तृष्णा जोपर्यंत मानवामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला पुन्हा 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 या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये म्हणजे भवचक्रामध्ये आपल्याला यावं लागणार आहे, नाही का? आणि म्हणून या तृष्णाच्या पोटीच 10 प्रकारची बंधनं निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं निर्माण होतात. आपण बंधनं म्हणजे विकार, म्हणजे संस्कार आपण तयार करीत असतो. तर कोणते कोणते संस्कार आहेत? तर पहिला संस्कार आहे मिथ्या दृष्टी. काय आहे मिथ्या दृष्टी? मन आणि शरीर याच्या अवस्थेमध्ये मी आहे, माझा आहे, मी माझा आत्मा याच्या प्रती आपल्याला आसक्ती आहे. आणि ते म्हणतात आपल्याला दूर जावं. ते म्हणते आपण म्हणतो ही माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, माझं 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 मी पणाबद्दल माझ्याबद्दल फार मोठी आसक्ती आहे. मला कोणी जर माझा अपमान केला तर सहन होत नाही. आणि मग ते विकार आपण निर्माण करत असतो. आणि मग त्याला म्हणतात मिथ्या दृष्टी. त्याला काय म्हणतात? मिथ्या दृष्टी. ही मिथ्या दृष्टी हे अशा प्रकारचे बंधन आहे. दुसरं आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे संशय. काही लोकांमध्ये आपल्या धम्माबद्दल, विपश्यनाबद्दल, आर्य अष्टांगिक मार्गाबद्दल संशय आहे. आणि मग तो संशय असल्यामुळे ते लोक त्या धम्माचं आचरण करत नाही आणि त्याच्यामुळं ते या जीवनातून मुक्त होऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा जे आहे शील व्रत परामर्श. काही कोणत्याही शिलाला कोणी इतकं महत्व देतात की त्या शिलाचा अतिरेक करतात आणि मग अष्टांग मार्गाच्या विरुद्ध शिलाचं पालन करतात, एकच शिलाचं पालन करत राहतात. आणि असा कुठल्या प्रकारचं उपवास, व्रत, अजूनही काही लोक उपवास वगैरे करतात. आणि कोणत्या देवाचे उपवास, कोणाचं शील व्रत, काय मला हे करायचं सांगले, मला ते करायचं सांगले. बरेचसे लोक अजूनही देवाधर्माच्या नावाखाली, काही अंधश्रद्धेच्या नावाखाली काही शील व्रत करत असतात. आणि मग हे शील व्रत सुद्धा एक प्रकारचा विकार आहे, एक प्रकारचं बंधन आहे. अशा प्रकारचे आपण हे बंधन आपण करीत असतो. त्याच्यानंतर कामराग म्हणजे आपल्या इंद्रियाविषयी, आपल्या शरीराविषयी आपल्याला आसक्ती आहे. आणि ज्या काही गोष्टी आपल्याला आवडतात, आपल्या इंद्रियाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्या प्रती आपल्याला आसक्ती. आपल्याला एखाद्या इंद्रिय डोळ्याला चांगली प्रतिमा दिसली, रूप चांगलं दिसलं की ते पाहावंच वाटतं. कानानं चांगला आवाज ऐकू आला
की तो आपल्याला ऐकावाच वाटतो. जिभेला चांगली चव लागली की त्याचा स्वाद घ्यावा वाटतो. नाकाला चांगला गंध आला, श्वास आला की त्याचा त्या श्वास घ्यावाच वाटतो, नाही का? एखादा स्पर्श शरीराला मुलायम लागला तर तो स्पर्श देखील आपल्याला हवासा वाटतो. आणि मनानं कोणी जर आपल्या चांगलं बोललं, कोणी आपली स्तुती केली तर आपल्याला सुद्धा ते काय वाटतं की हां, अशी स्तुती माझी झाली पाहिजे, नाही का? म्हणजे चांगल्याबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते, लोभ निर्माण होतो. आणि आपल्या ज्या काही वाईट आहे त्याच्याबद्दल मात्र आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. आणि मग पाचवा आपला जो बंधन आहे ते आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कटुता आहे, ज्याचे आपले संबंध छत्तीसचे आहेत, अशा व्यक्तीबद्दल ती व्यक्ती दिसली की आपल्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. आणि मग त्या व्यक्तीबद्दल आपण कधी त्याला प्रेमानं बोलू शकत नाही. त्याच्याबद्दल आपल्या मनात नेहमीसाठी द्वेषाची भावना होते. आणि म्हणून हा द्वेष करणं हा देखील एक आपण बंधन आहे आपलं. आणि हे बंधन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ह्या जीवन मरणाच्या चक्रामधून आपण मुक्त होऊ शकत नाही. त्याच्यानंतर रूपराग. रूपराग काय आहे की काही लोकांना अशी आसक्ती आहे की आपण मृत्यूनंतर ब्रह्म लोकांमध्ये जन्म घ्यायला पाहिजे. रूपब्रह्मामध्ये, रूपब्रह्म म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये आपला जन्म व्हायला पाहिजे. आणि मग तसा जर त्याचे सुद्धा त्याबद्दल त्याच्या मनामध्ये आसक्ती असते. आणि ती आसक्ती असल्यामुळं तो त्याच्या मनाच्या इच्छा पूर्ण होत नाही. हे तृष्णा त्याची कायम असते. आणि म्हणून ती सुद्धा एक बंधन आहे. हे बंधन आपण नष्ट करीत नाहीत अज्ञानामुळं. त्याच्यानंतर अरूप राग म्हणजे अरूप ब्रह्म लोकांप्रती सुद्धा आसक्ती होते, त्याला सुद्धा अरूप राग म्हटलेला आहे. त्याच्यानंतर आळस. हा आळस आताच इतरच्या भंतेजीनं सांगितलं आपल्याला की आळस किती माणसाला अप्रगत करू शकतो, त्याला प्रमाद म्हटलेला आहे. जो मानव हा आळस आपल्यामध्ये आहे आणि त्याच्या आळसामध्ये आपण धम्माचं आचरण करू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये आपली प्रगती होऊ शकत नाही. म्हणून जो आळशी आहे तो चांगल्या कामामध्ये कधीच रत राहत नाही. त्याला वाईट कामं मात्र तो नेहमीसाठी करत असतो. कारण त्याचं मन चांगल्या गोष्टीकडे वळत नाही, तो नेहमी वाईट गोष्टीकडे जातो. आणि म्हणून भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे, असेवनाच बालानं पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयानं येत मंगलमूर्तम, नाही का? म्हणून चांगल्याच्या संगतीला राहिलं पाहिजे, वाईटाच्या संगतीला राहू नये. कारण वाईटाच्या संगतीला राहिलं तर त्याचे गुण सुद्धा आपल्याला लागतात. आणि मग असा जो माणूस आहे आळशी, तो स्वतःला फार श्रेष्ठ समजतो आणि तो इतरांना तुच्छ समजत असतो. आणि म्हणून तो स्वतःच्या बद्दल लोकांमध्ये अशी हे करतो, मी फार हुशार, मी फार शहाणा आहे. पण तो शहाणा नसतो, तो मूर्ख असतो. आणि जो माणूस, भगवान बुद्ध म्हणतात, जो माणूस स्वतः मूर्ख आहे पण समजतो स्वतःला फार मी विद्वान पंडित आहे, तो खरोखर मूर्ख असतो. पण जो मूर्ख आहे आणि तो समजतो अरे मी खरंच मूर्ख आहे, त्यालाच असं अस्तित्व जाणवते की अरे मी इतरांपेक्षा मूर्ख आहे, माझी काही गोष्टी माझ्या चुकत्यात आणि मग मी काही ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. मग त्याला स्वतःचा जर मूर्खपणा त्याला समजला तर तो मूर्ख नसतो, तो खरा पंडित असतो. कारण तो स्वतःची जी अवस्था आहे तो जाणतो, अवकाश जाणतो तो, आणि त्याप्रमाणे तो आचरण करतो. त्याच्यानंतर 9 जे बंधन आहे हे बंधन आहे बेचैनी. आपल्या मनासारख्या काही गोष्टी जर झाल्या नाही तर आपण बेचैन होतो, नाही का? आपल्या घरामध्ये आपला पती आपल्या मनासारखा नाही वागला, आपला मुलगा आपल्या मनासारखा नाही वागला, नाही का? आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की सर्वांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे, नाही का? पण आपण असा विचार करत की मी सर्वांच्या मनासारखी वागली पाहिजे, नाही का? प्रत्येकाला वाटतं, वडिलांना वाटतं की मुलं माझ्या आमच्या मनासारखी वागली पाहिजे, मुला मोठं झालं त्याला वाटते वडिलांना आई वडिलांना आमच्या मनासारखं वागलं पाहिजे. पण दुसऱ्याचा विचार कोणी करत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपण इतरांचा विचार करा. आपण आपल्या आत्ताही आतनो नातो कोई नातो परोशिया. आपण आपल्या मनाचे मालक आहोत. आपल्या मनाचा दुसऱ्याच्या मनाचे मालक होत का? पण नाही. जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंतच आपलं ऐकतात. एकदा मोठे मुलं झाले की ते आपले मालक होतात, ते आपल्याला शहाणपण शिकवतात, नाही का? म्हणून त्याच्यामुळे मग काय होतं, बेचैनी येते आपल्यामध्ये. त्याच्यामुळे एकदम माणसाला निरुत्साही होतो.
अशा माणसाला वाटते की त्याच्या बेचैनी निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते. आणि म्हणून हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचा संस्कार आहे, एक प्रकारचं बंधन आहे. आणि 10वं जे आहे ते आहे अविद्या. काय आहे अविद्या? त्या शरीराचा स्वभाव धर्म काय आहे, शरीर आणि मन हे कसं आहे, याचा काय संबंध आहे, याच्याबद्दल त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये अज्ञान आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. आणि अज्ञानापोटी माणूस हा नेहमी विकार निर्माण करत असतो. आणि विकार हे कधी संपत नाही. आणि म्हणून खोट्याला तो काय करतो, खोट्याला सत्य जाणतो, असत्याला सत्य जाणतो आणि सत्याला असत्य जाणतो. म्हणून हे विज्ञान जे अविद्या जे आहे, अविद्या म्हणजे अज्ञान. हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण मात्र या भवचक्रातून जीवन आणि मरण याच्यामधून आपल्या संस्कारामधून आपण मुक्त होत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्म जाणला पाहिजे. आणि जो धम्म जाणतो तो खरा धर्म धारण करायचो धर्म नाही का. धर्म धारण केला पाहिजे. धर्म कशासाठी आहे, ऐकण्यासाठी. भगवान बुद्धानं स्वतः अनुभवला धम्म. भगवान बुद्धानं कोणाच्या तोडून ऐकला का, त्यांनी स्वतः जाणला, साक्षात्कार केला त्याचा. आणि जे त्यांनी स्वतःला अनुभवलं तेच त्यांनी इतरांना समजून सांगितलेलं आहे नाही का. कोणाचं ऐकू नाही, कुठल्या पुस्तकात वाचून नाही का. आणि मग स्वतः धारण केल्याशिवाय आपल्याला कसं कळेल. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात एकमेव असा जो मार्ग आहे तो म्हणजे विपश्यना. विपश्यनाचा असा एक जो मार्ग आहे तो या सर्वांना दुःखातून मुक्त करतो. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात संस्कार जर नष्ट करायचे असतील तर आपण विपश्यना केली पाहिजे. या 10 बंधनातील हे 10 बंधन आहेत. कोणा तयार केली 10 बंधनं? आपणच तयार केली. जन्मतः आपण बंधनं घेऊन थोडं चालू होतो. जसं आपल्याला कळायला लागलं चांगलं वाईट आपल्या स्वार्थ आपल्यामध्ये निर्माण झाला. आणि मग या 10 बंधनातील काही बंधनं किंवा सर्वच बंधनं जर शिल्लक असतील तर आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मात्र आपली मुक्तता नाही. आणि मग हे बंधनं नष्ट करण्याचा एकमात्र मार्ग भगवान बुद्ध सांगतात एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विसुद्धिया. एकमेव मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? विपश्यना. हा एकमेव मार्ग आहे. कसा काय मार्ग आहे? म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्षुनो प्राण्याच्या मृत्यूसाठी हा एकमेव मार्ग आहे विपश्यना. या दुःखातून मुक्तीचा एक मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच विपश्यनेचा निरंतर अभ्यास करणं. आणि विपश्यनेचा मार्ग कसा काय एक मार्ग आहे, इतर मार्ग का नाही? इतर मार्ग इतर धर्मामध्ये मार्ग आहेत का विपश्यनेचे मुक्तीचे, जीवन मुक्त होण्याचे? नाही. इतर धर्मामध्ये लोक म्हणतात मन निर्मळ करा, मन स्वच्छ करा, पण कसं करा हेच माहित नाही का. भगवान बुद्धाला ते माहित, त्यांनी स्वतः जाणलं आणि स्वतःचं मन त्याने निर्मळ केलं. सगळ्या तृष्णा सगळे बंधन भगवंतांनी नष्ट केले आणि ते सम्यक संबुद्धी प्राप्त केली त्यांनी नाही का. इतर धर्मातले कोणी आनंद झाले का? जैन धर्मातले कोणी भिकुत्यावरचे साधू होते भगवंताच्या काळामध्ये बी, ते कुठं आनंद झाले नाही का. आणि म्हणून आनंद फक्त आपल्या धम्मामधले ज्या धम्माचं ज्यांनी आचरण केलं, ज्यांनी विपश्यना केली असेच लोक अनंत झाले. विपश्यना केल्यानंतर आपले जे मळ आहेत, आपल्या मनातले जे मळ आहे, कोणते मळ आहेत? राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे नाही का, संशय आहे, हे जे आता सांगले हे सगळे बंधन, अविद्या आहे, हे सगळे आपल्या मनातले मळ आहेत, आपले बंधन आहेत. आणि हे बंधन जर नष्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी एकमेव म्हणजे मार्ग जो आहे तो म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आणि त्याच्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आणि विपश्यना. विपश्यनाचा जर आपण निरंतर अभ्यास केला तरच आपण श्रोतापन्न अवस्था प्राप्त करू शकतो, सद्गामी अवस्था आपण प्राप्त करू शकतो, अनागामी आपण अवस्था करू शकतो आणि शेवटी निब्बाण सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात निब्बाणं परमं सुखं. सर्वात श्रेष्ठ जर सुख कोणतं असेल तर ते आहे निब्बाण.
इतर मार्गाने जर आपण गेलो तर आपण निब्बाणाला प्राप्त करू शकत नाही. फक्त म्हणून भगवान बुद्ध म्हणतात एकमेव मार्ग जो आहे निब्बाणाला जर प्राप्त करायचा असेल तर हा बुद्धाचाच धम्म आहे. आणि त्या धम्मामध्ये जी भगवान बुद्धानं विपश्यना सांगितली, स्वतः भगवान बुद्धानं विपश्यना केलेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मी तुम्हाला जीवनमुक्ताचा मार्ग दाखवणार आहे. मी तुमचा मोक्षदाता नाही, मी काय आहे मार्गदाता आहे. ज्या मार्गाने मी गेलो आणि दुःखातून मुक्त झालो, जीवन मरणाच्या चक्रातून भवचक्रातून मुक्त झालो, तो मार्ग मी स्वतः अनुभवलेला आहे. त्या मार्गाने तुम्ही जर गेलात तर तुम्ही देखील एक ना एक दिवस तुम्ही या जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकता. आणि भगवान बुद्ध म्हणतात माणसाच्या जन्माचा उद्देश काय आहे? आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत, नाही का? भगवान बुद्ध म्हणतात सर्वात श्रेष्ठ जर कोणता धम्म जन्म असेल तर तो मनुष्याचा जन्म आहे. देवलोकामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, अरूप ब्रह्मलोक नाही. कारण ते त्यांना सुद्धा जर मुक्ती घ्यायची असेल, विपश्यना करायची असेल तर त्यांना पुन्हा माणसाच्या जन्माला यावं लागतं. पण माणूसच असा एक जन्म आहे की तो फार पुण्याने मिळतो. आणि ते जन्म मिळाला म्हणजे ते पुण्यवान माणसाला त्याचा पुण्य त्याला जन्म मिळत असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ह्या जन्मामध्ये येऊन आपण जर विपश्यना साधना नाही केली तर हा जन्म वाया गेला आपला. कारण ह्या जन्मामध्ये आपण विपश्यना करू शकतो. आपण पुढच्या जन्मामध्ये एखाद्या पशु प्राण्याच्या जन्माला गेलो तर आपल्याला विपश्यनाचा ज्ञान होईल का? आपण विपश्यना बसू शकतो का? आपल्याला श्वास पाहता येईल का? आनापानसती करता येईल का? आपल्याला विपश्यना करता येणार नाही. आपल्या शरीरावरल्या संवेदना नाही पाहता येणार. म्हणून मनुष्य हा एकच असा जो जन्म आहे, याच जन्मामध्ये आपण विपश्यना करू शकतो. आणि विपश्यना करून आपण हे मुक्तीचे 4 जे पायरे आहेत, कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत? पहिली पायरी आहे श्रोतापन्न. श्रोतापन्न माणूस झाला कधी होतो? हा श्रोतापन्न म्हणजे पहिले 3 जे विकार आहेत, म्हणजे पहिला मिथ्या दृष्टी, त्याच्यानंतर त्याच्या मनातले विकार आहेत, विचार येणं, त्याच्यानंतर त्याच्या वितर्क संकल्प जे करतात अशा प्रकारचे आहेत. पुन्हा श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा, या सगळ्या विचिकित्सा या सगळ्या नष्ट होतात. आणि मग तो माणूस श्रोतापन्न होतो. म्हणजे तो मुक्तीच्या मार्गामध्ये तो पडला, मृत्यूच्या शोधामध्ये. म्हणजे तिथून तो आता मुक्तीच्या प्रवाहामध्ये जाणार. तो आता त्याचा अधिगती होणार नाही. म्हणजे जे काही निरय जन्म आहेत, जे काही त्याला नरक येऊन म्हणतात 4 प्रकारच्या, तिकडं तो जाणार नाही. आणि जो माणूस विपश्यना करतो, भगवान बुद्ध म्हणतात तो कधीही तो अपाय गतीला जाऊ शकत नाही. तो जाईल तर किती वर्ष, हजारो जन्म घेईल तो या पृथ्वीवर. देवलोकात जाईल, मनुष्य लोकात जाईल, देवलोकात जन्म घेईल, मनुष्य लोकात येईल. याच्या पलीकडे तो निरय लोकांमध्ये, निरक लोकांमध्ये जाणार नाही. आणि एक वेळेस असा येईल की तो विपश्यना करीत करीत तो तिथंच तो निर्वाणाला प्राप्त होईल. म्हणजे या जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होईल. म्हणून आपण माणसाचा जन्म आपल्याला मिळाला आहे. फार आपण पुण्यवान आहोत आणि आपण फार पुण्यवान आहोत. त्यातल्या त्यात आपण, आपला समाज फार पुण्यवान आहे. एक तर आपण माणसं म्हणून जन्मलो. दुसरी गोष्ट आपण भारतात जन्मलो, नाही का? भारतात काय महत्व आहे भारताला? कारण भारत हा बुद्धाचा देश आहे. आतापर्यंत जेवढे काही बुद्ध जन्मले ते कुठे जन्मले? भारतातच जन्मले. भारताच्या बाहेर बुद्ध जन्मत नाही. का जन्मत नाही? इथली महिला पवित्र आहे, नाही का? भगवान बुद्ध म्हणतात ते रत्न आहे, श्री रत्न. आणि श्री रत्नाच्या पोटीच रत्न जन्माला येतात. आणि म्हणून भारतातच जन्म. इतर देशामध्ये स्त्रीला चारित्र्य नाही, आहे का? किती नवरे करतात ते, वर्षातून महिन्यातून त्यांना ते नवरे बदलत असतात, नाही का? आपल्या भारतात तशी संस्कृती नाही. आणि म्हणून भारत हा फार पवित्र देश आहे, बुद्धाचा देश आहे. म्हणून आपण माणूस म्हणून जन्मलो हे आपलं पुण्य आहे. दुसरं पुण्य आपण भारतात जन्मलो. तिसरं पुण्य बुद्धाचा हा शासन चालू आहे आतापर्यंत. दुसरं बुद्धाचं शासन चालू आहे. 2,500 वर्षाच्या भगवान बुद्धाचं शासन चालू असतं. तर पहिलं शासन संपलं 1954ला. भगवान बुद्धाचं पहिलं शासन सुरू संपलं. 2,500 तिथं संपले. आणि 1955 पासून भगवान हे दुसरं बुद्ध शासन सुरू झालेलं आहे. आणि त्यावेळेस बुद्ध या शासनाच्या सुरुवातीला
धम्म परिषद भरली होती कुठं, ब्रह्मदेशामध्ये रंगूनला. आणि त्या धम्म परिषदेला बाबासाहेब चीफ गेस्ट म्हणून तिथे होते. आणि मग तेव्हापासून बाबासाहेबांना त्यावेळेस 2500 भिक्षू त्या धम्म परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्या धम्मावर त्यांची चर्चा झाली. आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की हा धम्म नक्कीच आपल्याला आता स्वीकारला पाहिजे आपण, आणि विपश्यना स्वीकारली पाहिजे. आणि मग ते परत आले भारतामध्ये. त्यांचे वामनराव गोडबोले म्हणून त्यांचे सहकारी होते, कार्यकर्ते होते. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही ब्रह्मदेशामध्ये काही आपले कार्यकर्ते पाठवा आणि त्यांना विपश्यना शिकवा, विपश्यनाला पाठवा त्यांना. पण यांनी ती काही कार्यवाही केली नाही, म्हणून त्यावेळी ती विपश्यना आली नाही. बाबासाहेबांना धम्म आणला 1956ला आपल्याला धम्म दिला. आणि गोयंका गुरुजीनं 1970ला विपश्यना आणली भारतामध्ये, नाही का. ते भारतीयच होते, ब्रह्मदेशात गेले होते, तिथं विपश्यना शिकली आणि ती विपश्यना पुन्हा इथं आणली. आणि पुन्हा या भारतामध्ये ती विपश्यना प्रतिष्ठापित झाली. आणि इथून पुन्हा आता पूर्ण जगामध्ये 165 त्याचे विपश्यनेचे केंद्र आज आपल्या कार्यरत आहे, विपश्यना सेंटर झालेली आहे. म्हणून आपल्या माणसाचा आपण म्हणून पुण्यवान आहोत, कारण विपश्यना बी आहे. बाबासाहेबाच्या समाजात जन्मलो म्हणून आपोआप आपल्याला श्रद्धा संपन्न आपण झालेलो आहे. इतर जातीमध्ये जन्मला असतो तर एवढी श्रद्धा नसती, सकाळपासून इथपर्यंत बसले नसतो तुम्ही, नाही का. जर मारवाडी समाज, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाजाचे कोणी आपण जन्माला आला असतो तर इतका वेळ आपण थांबलो नसतो. काहीतरी कारण सांगून आपण निघून गेलो असतो, नाही का. परंतु ही श्रद्धा कोणामुळे आहे? बाबासाहेबांमुळे आहे. आणि बाबासाहेबाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. महान असा धम्म बाबासाहेबांनी आपल्या महान प्रयासाने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपली श्रद्धा आहे, म्हणून आपण फार पुण्यवान आहोत. म्हणून आपल्याकडे 4-5 पुण्य आपल्या पाठीचे आहेत आणि आपल्या समोर आदर्श आहेत. जगात सर्वश्रेष्ठ जर आदर्श कोणाच्या समोर असतील तर ते आपल्या समोर आहेत. जगात सगळ्यात महान मनोवैज्ञानिक कोण आहे? तथागत भगवान बुद्ध, नाही का. त्यांच्यासारखा वैज्ञानिक कोणी झाला नाही अजून. आणि महान विद्वान, ज्याचं समुद्राच्या सारखी त्यांची ज्ञानाची खोल पातळी आहे, असा ज्ञानी माणूस, विद्वान, पंडित, 32 डिग्र्या घेणारा कोण आहे? आपला आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाही का. आणि म्हणून त्यांनी हा धम्म दिलेला आहे आपल्याला. आणि म्हणून आपण या धम्माचं आचरण केलं पाहिजे. आणि आपण आपला स्वतःचा उद्धार केला पाहिजे. उद्धार कोणी कोणाचा करणार नाही. जे आपण करू ते आपल्यासाठी होईल. आपण जे काही जे धम्म आचरण आणू त्याचा फायदा कोणा दुसऱ्याला मिळणार नाही. आपण इतरांसाठी खूप काय करतो, लेकरांसाठी, नवऱ्यासाठी, पाहुण्यांसाठी, नातेवाईकांसाठी. स्वतःसाठी काय करतो? काय करतो स्वतः? 10 दिवसाची जर वेळ काढा मला शिबिराला जा म्हटलं, नाही माझी सून आता बाळांती होणार आहे म्हणतात, नाही का. आताच गरोदर आहे, ती झाली की मग जाते. ती झाली की म्हणजे लेकरू लहान आहे तिचं. मग असं करीत आपलं जवळपास आयुष्य संपत जातं. आणि एक दिवस कधी आपला प्रवास संपतो सांगता येत नाही, का. मग ह्या अडचणी आपण सांगतोय, करतोय आपण दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी करा. आणि स्वतः हे सगळं कोणी आपल्या बरोबर येणार आहे का? कोण येणार आहे आपल्या बरोबर? आपण जे काही कमवलेलं आहे भौतिक, जे संपत्ती कमवली, पैसा, धन, संपत्ती, गाड्या माड्या, जमीन जुमला, जे बँक बॅलन्स, याच्यापैकी काय आपल्या बरोबर येणार आहे? क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला, नाही का. आपण काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. म्हणून काय घेऊन जायचे आपल्याला? पुण्यकर्म घेऊन जायचे. आणि हे पुण्यकर्म आपण ज्यावेळेस विपश्यना करू त्यावेळेस आपण परिपूर्ण पुण्यकर्म करू. आपल्या मनाचं अंतर्बाह्य परिवर्तन होईल आणि मग आपण परिपूर्ण शीलवान बनू. अष्टशिलाचं सुद्धा पालन करू आणि मग आर्य अष्टांगिक मार्गाचं सुद्धा आपण आचरण करू. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनातल्या जे काही तृष्णा आहेत यांच्यावर विजय मिळवू, त्या नष्ट करू. जे काही आपण बंधन आपण बनवलेले ते बंधन सुद्धा नष्ट करून आपण ह्या जीवन मरणाच्या भवचक्रातून एक ना एक दिवस आपण नक्कीच मुक्त होऊ. अशा प्रकारचे आपण सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या या प्रवचनाला इथं पूर्णविराम देतो. तुम्हा सर्वांचं कल्याण हो, भलं हो, मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.
बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।